स्पर्धा परीक्षांच्या दुनियेत लातूर पॅटर्नने संपूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी ओळख दिली। पण सध्या सीबीआयने लातूरमध्ये एका नवीनच पॅटर्नचा पर्दाफाश केलाय। याला आपण म्हणूया एम पॅटर्न। लातूरच्या प्रसिद्ध आरसीसी कोचिंग क्लासेसचे सर्वेसर्वा शिवराज रघुनाथ मोटेगावकर उर्फ एम सर यांना सीबीआयने अखेर बेड्या ठोकल्या। आतापर्यंत केमिस्ट्रीच्या वर्गात त्यांनी बॉन्डिंग कसं तयार होतं हे शिकवलं, पण नीट परीक्षेचा पेपर कसा ब्रेक करायचा याचा प्रयोग त्यांनी थेट दिल्लीपर्यंत करून दाखवला। ज्यावेळी देशभरातील 23 लाख प्रामाणिक विद्यार्थी डोळ्यात तेल घालून नीट परीक्षेचा अभ्यास करत होते, अगदी त्याच्या 10 दिवस आधीच म्हणजे 23 एप्रिलच्या आधीच मोटेगावकर सरांच्या मोबाईलमध्ये नीटचा ओरिजिनल पेपर व्हॉट्सअपवर चिल करत होता। आता हे मोटेगावकर कोण, यांनी नेमकं काय केलंय हे सगळं जाणून घ्यायच्या आधी तुम्ही जर जबरी खबरीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। सायकलवरून सुरू झालेला प्रवास जेव्हा थेट सीबीआय पर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला काय म्हणावं। लातूरच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला हा माणूस 90च्या दशकात शिवराज मोटेगावकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात सायकलवरून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रायव्हेट ट्युशन्स घेण्यातून केली होती। 1999च्या सुमारास त्यांनी एका छोट्याशा भाड्याच्या खोलीत अवघ्या 10 विद्यार्थ्यांसह आपल्या कोचिंग क्लासचा पाया रचला। पुढच्या 2 दशकात लातूर पॅटर्नच्या लाटेवर स्वार होऊन आरसीसी हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं। नीट, जेईई आणि सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरसीसीच्या नोट्स म्हणजे जणू यशाची गुरुकिल्लीच बनली होती। एका खोलीतून सुरू झालेल्या या क्लासच्या आज महाराष्ट्रात 7 पेक्षा जास्त शाखा आहेत। या संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल 100 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं बोललं जातं। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी लातूरमधील आरसीसीच्या मुख्य कार्यालयावर सीबीआयच्या पथकाने तब्बल 7 ते 8 तास छापेमारी केली। या छापेमारी दरम्यान मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये लीक झालेली प्रश्नपत्रिका सापडली। काही दिवसांपूर्वीच मोटेगावकर यांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। या व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्यांना विचारत होते की आपल्या मॉक टेस्ट मधले किती प्रश्न मुख्य नीट परीक्षेत आले। त्यावर विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रश्न आल्याचे सांगितलं होतं। एका पालकाने लातूर पोलिसात तक्रार दिली होती। आरसीसी क्लासेसने परीक्षेच्या अवघ्या 1-2 दिवस आधी घेतलेल्या सराव पेपर मधील तब्बल 42 प्रश्न मुख्य नीट परीक्षेच्या केमिस्ट्री सेक्शन मध्ये जसेच्या तसे आले होते। या तक्रारीनंतर सीबीआयने तपासाची चक्रे फिरवली। सीबीआयचा एकच साधा प्रश्न होता, सर हा पेपर तुम्ही आणखी कोणाकोणाला दिला? त्या विद्यार्थ्यांची नावं आम्हाला सांगा। आणि चमत्कार बघा, जो माणूस केमिस्ट्रीचे अवघड फॉर्म्युले सेकंदात पाठ करून सांगायचा त्याला स्वतःच्याच विद्यार्थ्यांची नावं आठवेनाशी झाली। तसंच अजून एक खासगी क्लास चालवणाऱ्या विवेक पाटील या माणसाचं नावही या तपासात समोर आलंय। पुरावे नष्ट करण्यासाठी मोटेगावकर सरांनी मोबाईलमध्ये डिलीट फॉर एव्हरीवन केलं होतं, पण दुर्दैवानं सीबीआयने आता त्यांच्यासाठी रिट्रीव्ह फॉर एव्हरीवन मोड ऑन केलाय। तुम्हाला काय वाटतं? मुलांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या अशा लोकांवर कोणती कारवाई झाली पाहिजे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी।